जे चौकट आहे त्या चौकटीत बसून हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत आणि तसे बसवलेले आहेत. खरं म्हणजे कार्यक्रमाचा नियोजित 6:30ला होता. आम्ही 6ला सुरू होऊन जाईल. अगोदरचे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे थोडंसं विस्कळीत झाले आणि आमची घाई झाली. का तर तुम्ही थांबे ना ही पहिली गोष्ट. म्हणून माझ्या सर्व कलाकारांना अशी एक विनंती आहे की तुम्ही या प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवू नका, आम्ही तुमच्यासाठी आहे. पण तुमच्यासाठी कलाकार आलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि सगळे ग्रामीण भागातून शेतात खुरपायला जाणारी ही मंडळी यांच्या चेहऱ्यावरनं ड्रेसवरनं तुम्हाला कळलं असेलच. आणि जात्यावरच्या ओव्या हा प्रकार आता आम्ही दाखवत आहोत. लोककलेतल्या अनेक अंगापैकी काही अंगांचं इथं आम्ही प्रदर्शन दाखवत आहोत. लोककला संपूर्ण जर दाखवायची झाली तर त्याला मर्यादाच नाही, वेळेची मर्यादा नाही. अकबर बादशाच्या दरबारामध्ये लोक सारखी सोंग घेऊन यायची. का तर राजा फार मोठी बिदगी द्यायची. मग अकबरांनी सांगितलं बिरबलाला की असं कर, आपल्या दरबारात किती लोक आहेत ती सोंग घेणारी सगळ्यांनी एकाच दिवशी बोलव, म्हणजे बघू तर आपण किती माणसाची ती. आणि इतकी सोंग आली की पहाट झाली. पहाट झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की रात्र थोडी पण सोंगे फार ही म्हण आजी आली तेव्हापासून आली. एवढी मोठी सोंग आहेत की ह्यांना रात्रभर ओवी म्हणा म्हणलं तरी म्हणत बसतील, एवढे मोठे. विशेष म्हणजे या कलेला संगीत नसतं, मेकअप नसती, ड्रेसिंग नसतं आणि प्रेक्षक तर मुळीच नसतो. या जात्यावरच्या ओवीच्या कलेमध्ये विनोद नसतो, विनोद नसतो, फक्त दुःखाच्या काही कहाणी असतात. आता जात्यावर पहाटे उठून दळायला बसल्यानंतर त्यांना त्यांच्या माहेरची आठवण होत असते. आई कसे असेल, भाऊ कसा असेल, वडील शेतात गेले असले, या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीचं वर्णन यांच्या याच्यामध्ये येत असतं. आणि जसं आपण फुलामध्ये फूल गुंफून एक हार करतो तसं ओवी म्हणजे शब्दात शब्द गुंफून एक ओवी तयार केली जाते, ओवलं जातं. ओवणे म्हणजे एकात एक गुंफणे. तसं जात्यावरच्या ओव्या तिथंच बसल्यानंतर एकात एक गुंफल्या जातात, त्याला ओवी म्हणतोय आपण. म्हणजे हे काही लिहून ठेवलेलं नसतं. आज जी ओवी म्हणली ती उद्या म्हणा म्हणलं तर ह्यांना येत नसतं, उद्या म्हणणारी ओवी परवा म्हणा म्हणलं तर येत नसतं. का तर मनानं उत्स्फूर्त कलेवर सुचलेलं हे काव्य आहे. आता ह्याला कवी आले, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आत्ताच्या जमान्यासाठी लोकांना बदलली, पण मूळ कला ही या पद्धतीनं कशी आहे ती आम्ही दाखवतो. बऱ्याच वेळा असं होतं की खरंच आपली आई आता सुखात असेल, भाऊ सुखात असेल, वडील आनंदात असतील, अशी मनानंच हिने कल्पना करायची आणि स्वतःला आनंद घेताना ते ओवीतून मांडायचं. आपण आई वडिलाकडे माहेरी गेलेलो नाही, पण माझ्या माहेरमध्ये काय चाललंय हे त्यांनी मनानंच वर्णन करायचं. खरं सगळे सुखी आहेत आणि ते वर्णन त्या ओव्या म्हणत असताना करायचं आहे. अशी ही ओवी आहे. सासर माहेरचं एक वेगळ्या प्रकारचं चित्रण या ओवीमध्ये गुंफलेलं असतं. याला आपण ओवी म्हणतो. संगीत नाही, प्रेक्षक नाही, विनोद नाही, अशी ही कला. पण आता याला प्रेक्षक आहेत. खरं म्हणजे प्रेक्षक नसणारी कला आहे, पण आता हे प्रेक्षक आहेत. तुम्ही सगळ्यांनी याचा अर्थ समजून घ्या आणि आम्ही आता आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. पडार पावाईसा माझ्या बांधूच्या शेतावारी, त्याला बहिणीचा खर्च भारी, त्याला बहिणीचा खर्च भारी, त्याला बहिणीचा खर्च भारी, त्याला बहिणीचा. पडार पावाईचा असा पाडून झाला बरा, नंदी तासाला पाणी पेला, 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 नंदी तासाला. पडार पावा
म्हणती व म्हणती पती माझा धरणी म्हणती व म्हणती पती माझा धरणी म्हणती व वर पार पावाईचा ही ग शिवाच्या शेतामंदी पाणी जाताय ना गावानी पुढं दारुळ्या ग दारुळ्या वागावानी पुढं दारुळ्या ग पुढ दारुळ्या वागावानी पुढ दारुळ्या ग दारुळ्या वागावानी पुढ दारुळ्या ग ही ग शिवाच्या शेतामंदी घ्या ग बायानु शेंग भेंडी कुणबी पीक लाव पिकला पहिल्या तोंडी कुणबी पीक लाव कुणी बी पिकाला पहिल्या तोंडी कुणी बी पीक लाव पिकला पहिल्या तोंडी कुणी बी पीक लाव ही ग शिवाच्या शेतामंदी घ्या ग बायानु घोलईना कुणबी बीडचा ग बीडचा बोलईना कुणबी बीडचा ग कुणी बी बीडाचा बोलाया ना कुणी बी बीडचा बीडचा बोलाये ना कुणी बी बीडचा ही ग शिवाच्या शेतामंदी कोण आई त्या बाया मी ननंद ननंद भाव जया मी ननंद आम्ही नंद बाबा जाया आम्ही नंद नंद बाबा जाया आम्ही नंद ही गला सुन कोथिंबीर एका दांडाला पाणी पेत्या बहीण भावाला भावाला शोभा देत्या बहीण भावाला बहीण बाबाला शोभा देती बहीण बाबाला भावाला शोभा देती बहीण भावाला ही ग साळीचा तांदूळ असा शिजून झाला मेवा अशा वेळेला वेळेला बंधू यावा अशा वेळेला अशा वेळेला बंधू येवा अशा वेळेला वेळेला बंधू येवा अशा वेळेला ही ग दुरून वळखीते तुझ्या गाडीचा नंबर रूप बामणी बामणी सुंदर रूप बामणी रूप बामणी सुंदर रूप बामणी बामणी सुंदर रूप बामणी ही ग दुरून वळखीते माझा आई कबाई नावा निरू शेरवण शेरवटाची सवा निरू शेरटाची निरू शेरवटाची सवा निरू शेरटाची शेरवटाची सवा निरू शेरटाची ही ग घराला पावाईना तांब्यात बंधू संगट भाचाला बंधू संगट भाचाला बंधू
खेड्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय तुम्हाला मला मिळत नाही. खेड्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय तुम्हाला आम्हाला मिळत नाही. आणि मिळलं तर ते अस्सल मिळत नाही, त्यात भेसळ होती, त्यात भेसळ होती. म्हणून आता आजकाल काय, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही, आणि नवरीची मुलगी लय भाव खाई, आणि नवरीची मुलगी लय भाव खाई. आणि काय म्हणती बाई, माझ्या मुलीला घराच्या बाहेर निघायचं नाही, माझ्या मुलीला घराच्या बाहेर निघायचं नाही. दिलाय 2 लाख हुंडा, दिलाय 2 लाख हुंडा, असू द्या बसाला हिरो होंडा. दिलाय 2 लाख हुंडा, असू द्या बसाला हिरो होंडा. आणि होंडाच्या पाठीमाग बसलाय माझा जन्माचा धोंडा. त्याला धोंडा म्हणते. आणि तो धोंडा कुठला माहित आहे का? धोंडा आहे शेताच्या बांधावरचा, धोंडा आहे शेताच्या बांधावरचा. आणि तो राब राबतो, शेतकरी राब राबतो. तुमच्या आमच्यासाठी हा शेतकरी राब राबतो, तुमच्या आमच्यासाठी हा शेतकरी राब राबतो, तुमच्या आमच्यासाठी. म्हणून सांगायचं, मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. म्हणून तिला काय सांगायचं आहे, शेतात काय नाही पिकले तर खाचील काही. शेतकरी नवरा नको ग बाई, शेतात काय नाही पिकले तर खाचील काही, खाचील काही, खाचील काही, खाचील काही, खाचील काही. शेतकरी नवरा नको ग बाई. मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको ग बाई. आणि बोली करताना मुलीची आई म्हणती, नवरदेवाला 10 एकर जमीन पाहिजे, हिरो होंडा पाहिजे, बंगला पाहिजे. मग शेत कशासाठी, तुला खुरपाला येतं तर शेत कशासाठी. म्हणून काय म्हणायचं, मुलगी म्हणते शेतकरी नवरा नको ग बाई. आणि शेतात पिकलं तर तू काय तर खाशील की ग बाई. अगं शेतकरी नवरा नको ग बाई, शेतात नाही पिकलं खाशील काही. शेतकरी नवरा नको ग बाई, शेतात काय नाही पिकलं तर खाशील काही, 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 खाशील काही. शेतात पिकली माझ्या ज्वारी, शेतात पिकली माझ्या ज्वारी, उगवेल का तुझ्या बिल्डिंगवरी. शेतात पिकली माझ्या ज्वारी, उगवेल का तुझ्या बिल्डिंगवरी. मग तुझा हव्यास कशासाठी ग बाई, शेती असावी असा हव्यास कशासाठी मुलीला. आणि मुलीनं, माझी नम्र विनंती, आम्ही खेड्यातली कलाकार आहे, शेतकऱ्यानं जर पिकवलं तर आता देश त्याच्या खांद्यावर जगतोय. म्हणून मला सांगायचं आहे, या लोकगीतातून लाईव्ह लोकगीता, लाईव्ह लोक पाठ केलेलं गीत गेलं कुठं, लाईव्ह आहे. म्हणून काय सांगायचंय, शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. शेतात काय नाही पिकलं तर खाचील काही, खाचील काही, खाचील काही, खाचील काही, खाचील काही. शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. शेतात काय नाही पिकलं तर खाचील काही, खाचील काही, शेतात पिकला माझ्या गहू, शेतात पिकला माझ्या गहू, तो सोन्या चांदीपेक्षा मऊ. आपण सोन्या चांदी खाऊन जगणार नाही. माझी नंबर विनंती आहे, लावी गाणं आहे. शेतात पिकला माझ्या गहू, सोनं चांदी हिरा माणिक पोत्यापेक्षा आहे मऊ. हिरा माणिक मोती सोनं नाणं खाऊन आपण जगू शकत नाही. शेतकऱ्याने पिकलेलं धान्यच आपण खाऊन जगू शकतो. अख्ख्या दुनियेमध्ये जावा, कुठं पाताळा जावा, वर जावा, खाली जावा, कुठेही जावा, शेतकरी माझा असा निर्भीड आहे. आणि किती जरी त्याला त्रास झाला तरी त्याच्याजवळ स्वतःची ताकद आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. शेतात काय नाही पिकलं तर खाचील काही, खाचील काय तू, खाचील काय, खाचील काय तू, खाचील काय, खाचील काय, खाचील काय, खाचील काय तू, खाचील काय, खाचील काय, खाचील काय, खाचील काय तू, खाचील काय, खाचील काय तू.
कुणालाच माहित नाही. खेड्यात जाऊनच विचारावं लागते. भाजीपाला, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई माझी. मधून माळवं कशाला म्हणायचं? पुणे मुंबईला जावा, भाजीच सगळ्याला म्हणते ती. बटाट्याला भाजी, कोथिंबीरीला भाजी, मटणाला भाजी, बोपड्याला भाजी. अरे भाजी काय, भाजी काय? भाजी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघावी लागते. आणि मेथीची भाजी, कोथिंबीर, शेपू भाजी, चुका पालक कशाला म्हणते ती कुणाला काहीच माहित नाही. म्हणून सांगायचं, हा पिकवणारा माझा शेतकरी काबाड कष्ट करतो, रात्र दिवस पाणी देतो आणि धान्य पिकवून बाजारामध्ये आल्यानंतर त्या शेताला, त्याच्या मालाला कवडी मोल किंमत आहे. म्हणून माझी विनंती आहे, शेतकऱ्यांनी पिकवण्याचे कुठलाच माणूस खात नाही. कोण खाणार? फुलं खाणार, माती खाणार, दगड खाणार, दोंड खाणार. हिरा माणिक मोती खाऊन पोट भरत नाही, फक्त अन्न खायला पाहिजे. आणि अन्नाचा दाता म्हणजे माझा तो शेतकरी राजा आहे. अन्नाचा दाता म्हणजे माझा तो शेतकरी राजा आहे. अन्नाचा दाता म्हणजे माझा तो शेतकरी राजा आहे. न शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. शेतात काय नाही पिकलं तर खाचील काय, खाचील काय, खाचील काय, खाचील काय, खाचील काय, खाचील काय. भारत कदम करतो कवन, ठेवा सारी यांच्याकडे ध्यान. भारत कदम करतो कवन, ठेवा गाण्याकडे सारी जण ध्यान. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकऱ्याशिवाय कुठली धरतरी सुद्धा चालत नाही. मातीत पाणी देतो आणि त्या पाण्यातून माणिक मोती उगवतो. म्हणून शेतकरी कसा आहे? शेतकरी नवरा नको ग बाई, शेतकरी नवरा नको ग बाई. शेतात काय नाही पिकलं तर खाताल काय, 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 खाताल काय. जय जवान, जय किसान. जोरदार टाळ्या. पण तुम्हाला न सांगताच तुम्ही टाळ्या वाजवल्या, त्याच नवल वाटतंय मला. आपल्या सोलापूरच्या प्रेक्षकांची स्थिती बघता आमच्या संस्थेने ठराव घेतला. असं करू म्हणले की मजूर पुरवठा करणारी माणसं संस्था असते है ना, तसे आपण प्रेक्षक पुरवणारी संस्था काढू असं आम्ही ठरवलं होतं. 3 तासाचा कार्यक्रम असला की त्याला 200 रुपये रोजगार ठरवायचा. 1 तासाचा असेल तर त्याला 100 रुपये रोजगार ठरवायचा. दर 10 मिनिटाला टाळ्या वाजवायला त्याला 10 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. दर 20 मिनिटाला हसायला, विनोद हो ना हो, कळू ना कळू, त्याला 20 मिनिटाला हसलं की त्याला पुन्हा 15 रुपये द्यायचे. असं आम्ही एक संस्थेने ठरवलं होतं की प्रेक्षक पुरवणे. आता खरं म्हणजे ठेका घ्यायच्या अगोदर सगळे प्रेक्षक इथं आलेले आहेत, त्यामुळे आता तुमच्यासाठी मीच टाळ्या वाजवतो. आता तुम्ही शेतकऱ्याचं गीत ऐकलं, हे खरी म्हणजे स्वतः मनानं तयार करतात. हे कुठं छापून येत नाही, काय नाही. त्यांना आम्ही सांगितलं असेल शेतकऱ्यावर गाणं म्हणलं की ते गाणं म्हणतात. ही सगळी तुम्ही सत्य परिस्थिती ऐकली. आता खरं त्या गाण्यामुळं मला काही गोष्टी सांगणं भाग पडलं. स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ मधला जो स्वप्नील आहे तो MSc गणित होऊन B.Ed झाला आणि स्पर्धा परीक्षेतून तो मंत्रालयात नोकरीला लागला. एकुलता एक मुलगा, 3 मजली मोठा, 60 लाख रुपयाचा बंगला आहे, कुठेही कर्ज नाही. असं असताना सुद्धा त्याला स्थळ यायची. पुढची पार्टी म्हणायची आमच्याजवळ ते घ्यायला काही नाही बरं का, पण आम्ही बारीक चौकशी करणार आहे बरं का. आम्ही म्हणायचो काय मुलगी तर द्यायला आहे ना म्हणलं, दुसरं काय नसू दे, परत बारीक चौकशी करणार. काय चौकशी करायची कर, आमची काय अडचण नाही.
मग तुम्हाला आमची मुलगी वगैरे वगैरे त्यांचं वर्णन पटेल का? न पाहता आम्ही पास केली. सगळं झाल्यानंतर मग 2 दिवसांनी विचारतं काय झालं पुढं? तुम्हाला शेती पाहिजे होती हो म्हणलं शेती कसं करता पाहिजे होती? नाही असं शेती म्हणलं. तुम्ही स्वतः काय करताय? मी 2 एकर शेती आहे म्हणला. शेती करतो कारखान्यात चिटबो आहे म्हणला. मग म्हणलं तुम्हाला शेती आहे म्हणून आम्हाला शेती आहे का म्हणलं. शेती कसं करता पाहिजे एवढं सांगा म्हणला. मग त्यांनी म्हणला नाही शेती असावी लागते म्हणला. बरं असतं शेतीवाला. बरं असं करा, तो करमाळ्यावरून बोलत होता. मग तुम्ही असं करा, आत्ता स्पेशल गाडी करून सोलापुरात या. माझं वय 80 झाले, मला साथीदाराशिवाय बाहेर जाता येत नाही. बायको 75 वर्षाची, तिलाही साथीदार उठता येत नाही. अशी स्थिती, आम्ही शेती करत नाही. पोरगा मंत्रालय येत आहे, त्याला बाहेर येता येत नाही. तुमच्या मुलीनं मध्यरात्री जाऊन लाईट आल्यानंतर त्या नदीवरनं मोटर चालू करायची, मार्केट नेऊन ती सगळं काय पिकल ते विकायचं, झोपडपट्टीला जाऊन काय रोजगारी ती गोळा करायचं. असं असेल तर स्पेशल गाडी करून पैसे देतो. हे असं कुठं असतं काय त्यांना? मग म्हणलं शेती कशाला पाहिजे हेच मला कळत नाही. म्हणलं आम्हाला होत नाही, त्याला होत नाही. मुलं जायचं शेती कसं करता पाहिजे हे सांग. बरं म्हणलं शेताला मी सालावरचे गडी बिडी सगळं लावतो. आलिशान लग्न करून किती तोळं सोनं घालतो एवढं पहिल्यांदा सांग म्हणलं. म्हणलं माझं काय नाही. मग तुझ्याजवळ काय नाही, खिशात 5 रुपये त्या भागवत यात्राजवळ जाऊन कटच्या पेचा का तुला आलिशान लॉजवर हे उत्तर दिलं. आलिशान लॉजवर 25 रुपयाला आहे, खिशात 5 रुपये त्या गाड्यावर जाऊन चहा बी म्हणलं. ही स्थिती आता अशा पोस्टची झाली. आता सरकारनं तर नोकरी संपवली. नोकरी लागत नाही, शेती पिकत नाही, कर्ज मिळत नाही, मिळालं तर फिटत नाही. काय पुढच्या पिढीचं होईल ते होऊ जाणे. त्या प्रसंगानुसार तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं आम्ही शेतकऱ्यावर जेवढं कार्यक्रम करता येईल तेवढं करतो आहे. यानंतर पोतराजाची गाणी होणार आहेत. तर पोतराज स्वतःच गाणं रचतोय, स्वतःच गाणं म्हणतोय, स्वतःच वाजवतोय. हा खरा पोतराज म्हणजे एक पात्री प्रकार असतो, लक्षात ठेवा. सगळं एकट्यालाच करावं लागतं. पण आता त्या पोतराजाचं वय झालं, त्यामुळे त्याला हलकी वाजवणं म्हणणं जरा थोडंसं कष्टप्रद होत आहे. ते समजून घ्या. या पोतराज महाराज. हॅलो हॅलो. पोतराज गीत सादर होत आहे आणि पोतराज गीत शेतकऱ्याच्या जीवनावर आहे. आणि शेतकऱ्याची लक्ष्मी म्हणजे काळी माता. आणि काळी मातेमध्ये शेतकरी काबाड कष्ट करून कसा पिकवतो. शेतकऱ्याच्या शेतात माणिक मोती वाहतात. शेतकऱ्याच्या शेतात माणिक मोती व त्याच्या हातात. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या बांधावर. आली आली व लक्ष्मी. शेतकरी ज्वारीला गव्हाला बाजरीला लक्ष्मी म्हणतोय आणि तीच खरी लक्ष्मी आहे. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या बांधावर. शेतकऱ्याच्या बांधावर साऱ्या दुनियेचा भार खांद्यावर. शेतकऱ्याच्या बांधावर सारा भार व
आणि येळा आमुष्याला आपली लक्ष्मी घराकडे आणते ती बघा पाटण. ही बुडालं सगळं दुर्ड करून घरला आणते ती लक्ष्मी कशी येते. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या अंगणात. आली आली व लक्ष्मी. येळ आमुषा झाली की शेतातली लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात येते. टोपल्यामध्ये पहिली 5 तारे मारायची आणि घरला लक्ष्मी घेऊन यायची. त्या टायमाला येळ आमुषा झाल्यानंतर शेतात जावा करमत नाही. त्या टायमाला घरात कळतं का तर लक्ष्मी त्या टायमाला घरात आलेली असते. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या अंगणात. शेतकऱ्याच्या अंगणात पाची पक्वान त्याच्या घरात. पक्वान त्याच्या घरात. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या उंबऱ्यात. घरची लक्ष्मी म्हणजे लग्न झाल्यानंतर शेर ओलांडून घरात येते त्या टायमाला लक्ष्मी. त्या टायमाला शेरामध्ये सुद्धा धान्यच असतं. आणि घरची लक्ष्मी म्हणजे मुलगी. आणि त्या दुगीचा शेराला स्पर्श झाला. 2 लक्ष्मीचं एका मनामध्ये मिलन झालं मिश्रण झालं. त्या टायमाला घरामध्ये लक्ष्मी आनंदानं नांदाची. शिकलेल्या माझ्या बहिणींनो लक्षात ठेवा ही शास्त्र आहे ही संस्कृती आहे. म्हणून काय सांगायचं आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या उंबऱ्यात. शेतकऱ्याच्या उंबऱ्यात पंचामृत डेऱ्यात. गाई गोळाचं दही दूध तूप लोणी शेतकऱ्याच्या घरात असतं त्याला अमृत म्हणतात. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या उंबऱ्यात. पहिलं गाडग्यात दही दूध असायचं. गाडग्यातलं दही दूध खाल्यानंतर शक्ती येत होती. माझ्या मामाला माहित असेल. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या उंबऱ्यात. शेतकऱ्याच्या उंबऱ्यात पंचामृत डेऱ्यात. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात. आली आली व लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात. शेतकऱ्याच्या घरात आनंद त्याच्या हो दारात. शेतकऱ्याच्या घरात आहे आनंद त्याच्या घरात. कवन करीतो भारत दास मचिंदर पोत राजा. कवन करीतो भारत दास मचिंदर पोत राजा. मचिंदर पोत राज लकाबाईचं त्याला राज. मचिंदर पोत राज लकाबाईचं त्याला राज. जय महाराज. तर त्या कथा रात्रभर चालणारी कथा आहे. आता पोतराची फक्त गाणी म्हणली पण त्या पोतरात सुद्धा खरं म्हणजे एक कथा आहे. आणि टीव्हीची पूर्ण कथा सांगतो. हे जेव्हा दुपारच्या वेळेला शेतकरी किंवा शेतातले मजूर एखाद्या झाडाखाली बसतात दमतात थकतात त्यावेळी ह्या ज्या लोककलेतले हे लोक खळं मागायला जातात आणि झाडाखाली त्यांची कथा चालू होती. अशा कथेमध्ये भाऊ बहिणीची माहेरवाशिनीची अशी गाणी ती म्हणतो आणि त्याची कथा लावतो. अशा कथा लावतात की खरोखर ऐकणाऱ्या ज्या महिला असतात त्या रडतात. लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या कथा तिथं लावल्या जातात. आणि आता इथं वेळेअभावी आपल्याला एवढ्या मोठ्या कथा लावता येत नाहीत
आणि परिस्थिती कशी झाली की आता ह्या रिमिक्समुळं आणि शिक्षणामुळं हे कलाकार खूप काही शिकून गेले आणि कलाकारांना आता ह्या कलेचं काहीच राहिलं नाही. कारण रिमिक्समध्ये आता खरं म्हणजे आम्ही पारंपरिक पद्धतीने सगळं लावले म्हणून, नाहीतर पोत्राची सिनेमातल्या चालीवरून सिनेमातलीच गाणी म्हणायला लागल्यात, त्याला देवाचं गाणी पण येत नाही, असा एक प्रकार झाला आहे. आता तुम्हाला लोकगीतं आणि एक कविता आहे, ते दोन्ही चालीवर तुम्हाला आमचे कलाकार म्हणून दाखवत आहेत. लोकगीत माझ्या मळ्यात पिकली गजवारी, माझ्या मळ्यात पिकली गजवारी. स्वतंत्र गीताचा नजराणा. कवी गायक भारत कदम, कीर्तकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि माझी टीम सोमनाथ कदम, अभिमान कदम, हनुमंत कसोडी, नवनाथ कदम, उदय कदम, नबीलाल पठाण साहेब. म्हणून स्वतंत्र गीताचा नजराणा जे भावनी गायन छंद पार रिपीट टाकली संपूर्ण लोककला म्हणून सांगायचं. माझ्या मळ्यात पिकली गजवारी, आपण मिळून काढू वसारी. माझ्या मळ्यात पिकली वसारी, आपण मिळून काढू वसारी. आपण भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा. माझ्या मळ्यात पिकली ओजारी, माझ्या मळ्यात पिकली ओजारी. आपण मिळून काढू वसारी. भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा. माझ्या पळ्यात पिकलाय गहू, माझ्या मळ्यात पिकलाय गहू. आपण सारी मिळून जेवू. माझ्या मळ्यात पिकला गहू, आपण सारी मिळून जेवू. माझ्या मळ्यात पिकल्याच्या तुरी, माझ्या मळ्यात पिकल्याच्या तुरी. तुरीनं आपण कणगी भरू. भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी दादा, भलरी. यानंतर एक बैल पोळा कविता होईल. मी काय म्हणले ते सादर करतो. बैल पोळा कविता. आला पोळा, आला पोळा, आला पोळा, आला पोळा, सण किती जोमानं सजला. आला पोळा, आला पोळा, सण किती जोमानं सजला. बैलाऐवजी आम्ही आमच्या दारात ट्रॅक्टर पुजला. आला पोळा, आला पोळा, सण किती जोमानं सजला. बैलाऐवजी आम्ही आमच्या दारात ट्रॅक्टर पुजला. आणि ट्रॅक्टर पुजल्यानंतर काय होतं? शेतकरी राजा ठेव शेतकरी बाणा, शेतकरी राजा ठेव शेतकरी बाणा. एखाद्याची तरी बैल जोडी असू दे दारात, ताट राहील तुझ्या पाठीचा पाटकाना, ताट राहील तुझ्या पाठीचा पाटकाना. गोमूत्र मिळेना, गोमूत्र मिळेना, ट्रॅक्टर सांगतो साऱ्या शेतात ऑइल. गाई गुराचं गोमूत्र मिळेना, गोमूत्र मिळेना, ट्रॅक्टर सांगतो साऱ्या शेतामध्ये ऑइल. जमीन नापीक झाल्यावर शेतकरी राजा ही दुनिया काय खाईल, ही दुनिया काय खाईल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, निरोगी आरोग्य कमवा. कवी भारत कदमची विनंती जागवा, कवी भारत कदमची विनंती जागवा. संस्कृती जागवा, संस्कृती जागवा. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तो आता एक नवीन कला प्रकार तुम्हाला बघायला मिळेल. खरं म्हणजे ही सगळी वाक्य सुद्धा नामशेष झाले. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी या भागात असली पथकं एक मोठी. आपल्या सोलापूर जिल्ह्यात बहुतेक एकच खूपसुंगीला पथक आहे. आता एक वाद्यवृंद करतील, याच्यावर थोड्या वेळानं लगेचच मोर नाचायला सुरुवात केली.
सदाबहार आणि काही आठवण. एक नवीन फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. लावणी हा स्त्रियांचा किंवा स्त्रियांची मक्तेदारी नाही, पुरुष सुद्धा लावणीवर नाचू शकतो, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या समोर लावणी सादर करणार आहे महेंद्र बनसोडे. एक पुरुष आहे, पहा तो कसा नाचतोय.
त्यांचा थोडा सत्कार करायचा आहे आणि नंतर मग तुमची काय ऍक्टिव्हिटी दाखवा असं त्यांनी सांगितलंय. तर या सर्व कलाकारांनी स्टेजवर या. स्टेजवर या. स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ मानेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर ही नेहमी ग्रामीण कलावंतांना नृत्य रंगांच्यावर आणण्याचा प्रयत्न करत असते. कोरोना पूर्वी आम्ही पुरुष लावणी महोत्सव येथे आयोजित हुतात्मा स्मृती मंदिरला घेतलेला होता. असे डझनभर कलावंत आमच्याकडे आहेत. आम्ही खरं म्हणजे हा कार्यक्रम मध्ये झाला नाही तर आमच्या फेब्रुवारी अखेरला एक पुरुष लावणी महोत्सवाचा कार्यक्रमाचं आयोजन होतं, पण शासनाचा कार्यक्रम अगोदर आल्यामुळे तो आमचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. आणि फक्त महिलांनीच लावणीवर नाचायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही बघितलं महेंद्र बनसोडे नावाचा हा पुरुष आहे आणि हा लावणीवर नाचतो. आता तुम्ही लक्ष द्या की बायकांनी नाचावं की पुरुषांनी नाचावं. आता फक्त स्त्री पुरुष समानता, समानता म्हणजे खांद्याला खांदा नव्हे. आता आमच्या पुरुषाचा खांद्याला खांदा. नमस्कार. महेंद्र बनसोडेचा तुमच्या मानाचा मुलगा लावणी आवडते का पहिलं सांग. लावणी क्षेत्रात जेवढ्या बायका नसतात त्यातली कुठली नावं माहिती आहे तुम्हाला? सुरेखा पुणेकर, गौतमी पाटील माहिती ना? त्यांना शिकवणार मीच आहे. माझं इन्स्टा आयडी आहे महेंद्र पुणेकर म्हणून, तुम्ही बघू शकता. सुरेखा पुणेकरांना पण शिकवताना व्हिडिओ आहे आणि गौतमी तर काय तुमच्या मनावर राज्य करते. पण लक्षात ठेवा आपल्याला लावणी बघायची आहे आणि थोडस गालबोट लागल्यामुळे भरपूर काय काय झालेले आहेत राजकारण.
पण ठीक आहे, गौतमी सगळ्यांच्या मनावर राज्य करते. तसंच सुरेखा पुणेकरनी केलेलं आहे. आणि तुम्हाला मेघा गाडगे माहिती आहे, पछाडलेल्या पिक्चरची हिरोईन, तिला पण मी शिकवलेला आहे. सुरुवात माझ्यापासून आहे. सोनाली कुलकर्णी, अप्सरा आली, ती पण माझ्याकडून सुरुवात झालेली आहे. अशा भरपूर दिग्गज आहेत. पण मला एवढंच सांगायचं वाटतं की बरेच लोक असे आहेत की ते म्हणतात की पुरुषांनी लावणी करायची नाही. तर मी स्वतः पुण्यातनं आहे. मी बालगंधर्वांचा वारसा चालवणार आहे आणि चालवतच राहील. कारण ती लावणी पहिली पुरुषांनीच केलेली आहे आणि त्या महिलांना शिकवणारा सुद्धा पुरुषच आहे. आत्ता 1 आणि 2 तारखेला लावणी महोत्सव झाला, अकलूज लावणी महोत्सव. त्याच्यात सुद्धा मी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3ही प्राइज नेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. परत एकदा माझं रेकॉर्ड वेगळं झालेलं आहे. मी कोणाला चान्सच दिला नाही, फक्त यासाठी मेहनत लागते. आणि माझं एक म्हणणं असं आहे की नाचताना मरण मला या असं. धन्यवाद. आणि त्याचे संचालक श्री बिभीषण चौरे सर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. त्या पाठीमागं एकच हेतू होता की जे काही हे ग्रामीण कलाकार आहेत, तुम्ही बघितलं, तुम्हाला खूप आनंद वाटला ह्या सगळ्या कला बघून. तर ह्या कलाकारांना शासनाच्या तर्फे एक स्टेज उपलब्ध करून देणं हा खूप त्याच्या पाठीमागचा विचार होता की ह्या सगळ्यांना म्हणजे इतकी कला आहे त्यांच्यामध्ये, पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म बऱ्याच वेळेला मिळत नाही. तर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला शासनाने. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आणि कलाकारांच्या वतीने मी पहिल्यांदा शासनाचे आभार मानते. आणि ही सगळी लोककला ग्रामीण आहेत किंवा साधे आहेत म्हणून त्यांच्यामध्ये कुठलीही कला कमी नाही आहे, हे सगळ्या शहरातल्या लोकांना दाखवून देण्याचा हा एक मार्ग होता. आपल्याकडे खूप टॅलेंट आहे, ते पुढे आले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना शासनाचं किंवा आपण राजाश्रय म्हणतो तो मिळायला पाहिजे. तो देण्याचं काम हे नेहमी आपल्या शासनाचं संचालनालय करत असतं, इथून पुढेही करत राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि या सगळ्या कलाकारांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते पुरुषोत्तम उडता साहेब, संचालक जनता बँक, त्यानंतर अनिता ढोबळे मॅडम, सचिव लोकमंगल कॉलेज, डॉक्टर अजित कुमार देशपांडे सर, त्यानंतर रेणुका बागलकोटे मॅडम, प्राचार्य सोमनाथ स्वामी सर, या सर्वांनी मंचावर यावं, सर्व कलाकारांचा सन्मान करावा. आणि पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि मला एक सांगायचं आहे की कुठलाही कार्यक्रम रद्द झालेला नाही आहे, काही चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून मी फक्त सांगतेय. शासनाचा कार्यक्रम आहे, कुठलाही कार्यक्रम रद्द झालेला नाही. फक्त काल जी थोडी कमी उपस्थिती दिसली ते एकदा विद्यार्थी बाहेर पडले चहाला की पुन्हा कंटाळा करतात, म्हणून तुम्हाला प्रेक्षक मिळावा म्हणून आम्ही कंटिन्युएशनमध्ये घेतलेला आहे. तर कृपया कुठलाही गैरसमज नसावा. सर्व कार्यक्रम अतिशय सुरळीत पद्धतीनं आणि चांगल्या उपस्थितीमध्ये. हुतात्मा स्मृती मंदिर येथे सांस्कृतिक कार्य संचालनाद्वारे कमलेश भडकमकर यांचा मराठी गीतांचा 3 दिवसांचा कार्यक्रम होणार आहे. अतिशय उत्कृष्ट अशी मेजवानी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जावा म्हणून तुम्हाला आधीच सांगतोय. वेळोवेळी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज वेगवेगळ्या ग्रुपवरती येईल, बाकी वृत्तपत्रांमधून वगैरे कळेल. बावळे सर. हॅलो, बिजलाबाई कदम पिरटाकळी यांनी शेतात खुरपं घेऊन खुरपाला जाते, तरीही जात्यावरच्या ओव्या अजून सोडल्या नाही. त्या धड चालायला येत नाही, तरी पण लोककला जागी करण्यासाठी त्यांची धडपड असते. मनीषा भोसले, तिकडे बघा, तिकडे बाबी थांबा, उभा जागा आहे तिकडे. कोण करा आशाबाई कदम, बाबी थांबा स्टेजवर. आशाबाई गोरख कदम आमच्या भाऊजा येते. यांनी कला सोडली नाही. हे आमचे सर्व ग्रुप घरचाच आहे आणि खुरपण केल्याशिवाय आमचं उपजीविका भागत नाही. आणि माझी सरकारला विनंती आहे, अशा लोक कलाकारांचं मानधन चालू व्हावं. आणि ही माझी
द्वारकाबाई भारत कदम माझी पत्नी आहे, जातेवरच्या ओळख म्हणलेली. आणि हिच्यासाठी हॅलो हॅलो एक मिनिट, हॅलो द्वारकाबाई जरा अलीकडे या. मला तुमच्या बरोबर फोटो काढता 100 माणसात, लाजायचं आहे कशाला? कारण जातेवरच्या ओळख म्हणल्यानंतर माझं मन सुद्धा भरून आलं. पत्नी असावी तर अशी, आणि पत्नीसाठी मी एक नाव घेतोय मुद्दाम होऊन न सांगता. कारण का मी ढोलकी वादक आहे आणि द्वारका भारत कदम मी गाण्याला चालल्यानंतर काय करते माहिती आहे का? माझ्या गावाला शिना नदी आहे. शिना नदीच्या वाळूत माणिक मोती, शिना नदीच्या वाळूत माणिक मोती. मी गाण्याला चालल्यानंतर द्वारकाबाई माझ्या हातात ढोलकी देते, द्वारकाबाई माझ्या हातात ढोलकी देते. एक फोटो काढा आमच्यासाठी, मुद्दाम म्हणून सांगतो. थँक्यू. डब्यात डबा डब्यात केक, भारत माझं सर्व लाखात एक. हॅलो, यानंतर जय भवानी गायन छंद पार्टी पिरिटाक यांनी समोर यायचं आहे. या सगळेजण. अभिमान पंढरी कदम माझे बंधुराज, नवनाथ मच्छिंद्र कदम माझे पुतण्या. अभिमान पंढरी कदम माझी बंधुराज आहेत मोठी. यांनी मजुरी करून, सर्वजण आम्ही मजुरी करतोय. आणि आमची सरकारला विनंती आहे, इकडे करा. सरकारला माझी विनंती आहे, लोक कलाकाराचं मानधन चालू व्हावं, आम्ही कष्ट काबाड कष्ट कुटुंबर करावं. आणि हा माझा पुतण्या नवनाथ मच्छिंद्र कदम, हा सुद्धा सिमेंट धक्क्यामध्ये कामाला रेल्वे स्टेशनला. आणि काम करून सुद्धा आम्ही संस्कृती जतन करतोय. आणि हे आमचे भाऊजी नबीलाल काशिम पठाण. जात धर्म पंथ नाही, जात धर्म पंथ नाही, फक्त माणुसकीच एक आहे, माणुसकीच एक आहे, असे आमचे नबीलाल काशिम पठाण आमचे भाऊजी. आमच्या गावाची मुलगी यांना दिली म्हणून आम्ही भाऊजी म्हणतोय बरं का, भाऊजी. आणि श्रीमंत वैजनाथ कदम माझा पुतण्या आहे. हा सुद्धा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरकीचं आज काम सोडून कला सादर करण्यासाठी येत आलाय. आणि हे माझे मित्र पिरटाकडी ग्रामपंचायत उपसरपंच आहेत आता सध्याला, हनुमंत सोपान खलसोडे उपसरपंच. आणि गेल्या पंचवार्षिक मध्ये पंचायत समिती मोहोळ येथे सभापतीसाठी उभारले होते, परंतु दैव लागतं, एक 100 मतांनी पडली. अंगठा बहादूर आहे, वाचता येत नाही, लिहिता येत नाही. माझे मित्र हनुमंत सोपान खलसोडे पिरटाकडी उपसरपंच. आणि हा माझा पुतण्याचा मुलगा, मग नवनाथचा मुलगा सोमनाथ नवनाथ कदम. हा माझा नातू आहे आणि ह्याचा आजा आहे. हा सुद्धा हा 11वीला आता सध्याला, परंतु आम्ही शिक्षण करून कला जोपासतोय. आणि हा माझा मुलगा उदय भारत कदम, आता सध्याला 13वीला आहे. आणि शिक्षण करून कला जोपासण्याचा नाद छंद आम्ही सोडणार नाही. परंतु बार वेळा माझी विनंती आहे, लोक कलाकारांचं पोट भरावं आणि मानधन चालू व्हावं. 2020 मध्ये मी अर्ज दाखल केला होता, परंतु माझा अर्ज बाहेर आला 51 वर. माझं रनिंगचं 54 आहे. पण तो लोक कलाकार, खऱ्या लोक कलाकाराला किंमत नाही आणि डुप्लिकेट लोक कलाकार सध्याला आता मानधन खाती ती. तेवढं मानधन मिळवून द्यावं ह्या स्टेजवर सांगू सर्वांना माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे. एवढं माझं शब्द तुम्ही वरपर्यंत पेपरला पोचवावं. आणि हे आमचे मच्छिंद्र उघडे शिरापूरकर आमचे मित्र आहे पोतराज, यांनी सुद्धा मोलमजुरी करून काबाड कष्ट करून कला जोपासली. पोतराज आहे, मंगळवार शुक्रवार मागतोय, लक्षात ठेवा. पण याची नकर आमच्या नाना पाटेकरने केली की त्याला 50-70चं मानधन मोठा पुरस्कार असतो. आणि हे असेच गावोगाव गल्ली हिंडत असते, ते एवढंच लोक केलेच आहे. आणि मी स्वतः भारत पंढरी कदम पिरटाकडी नॉन मॅट्रिक. आता मला मॅट्रिक सोडल्यानंतर आता मला इंग्रजी वाचायला यायला लागली. आणि मी स्वतः झेब्रा क्रॉसिंग JDBRA क्रॉसिंग CROSSING 7वीतला शब्द आहे. आता मला पाठ झालं 7वीत, मी मार खाऊन मेलो, खरंच सांगायचं. आणि मी स्वतः कविता लिहितो, स्वतः लावण्या लिहितो, स्वतः पोवाडा, माझी कादंबरी आहे चिंदड्या. देवी सांग ना माझ्या भावाला, मी तुझं आहे माझ्या गावाला. हे माझं गाणं आहे. तुम्ही म्हणसाल येडा हा माणूस, ती तसं गाणं नाही. ती गाणं कसं आहे, डमी केली. इथं गाणं मला की डमी केली. मग लाईव्ह गाणी होती माझी रचलेली. मी कवी आहे, गायक आहे, वादक आहे. आवर्जून ह्या स्टेज आम्हाला मिळाला पावले सरांच्या प्रेरणेनं. त्यामुळे आम्हाला सांगतो कसं, देवी सांग ना माझ्या भावाला, ती गाणं कसं आहे. एवढा निरोप सांगा येडा माईला, मी खुशाल हाय ग मी माझ्या गावाला.
एवढा निरोप सांगा अंबाबाईला, मी खुशाल हाय ग मी माझ्या गावाला. चालत आलो मी पायी पोळत, कसला नाही माझ्या जीवाला आळस, कुठला धोका नाही माझ्या जीवा भावाला, मी खुशाल हाय ग मी माझ्या गावाला. असं गाणं ओरिजिनल आहे. आम्ही येरमाळाला इथून दरवर्षी चालत जातोय आणि चालतोय येडेश्वर यात्रेला. क्षणोक्षणी गाणं सुचते म्हणून मी भारत पंडित कदम पिंपरी तालुका म्हणून केलं सर. चला सिद्धेश्वर वाघमारे, एक खुशाबा सावंत. चला कोमा उघडे. चला चला सूरज आता. शुभांगी मिरजकर. विलास पाटील. अनिल कोळी. तोंड उघडा. आता महेंद्र बनसोडे. छंद होता आणि बाहेर जे खेडेगाव उभा केलंय ना, जातं पाटा वरवटा वगैरे वगैरे, हे मी 3-4 वर्षापासून ह्या सगळ्या वस्तू जमा केलेल्या आहेत. ती कल्पना मला कसं सुचली की पुरातत्व खाते वेगवेगळ्या शिल्पात येतं, त्याचा अभ्यास करतं. खरं म्हणजे हे जे शिल्पच आहे, जातं वरवटा पाटा, हे सुद्धा खरं म्हणजे शब्द राहिलेले आहेत पण वस्तू गेलेल्या आहेत या. आणि ह्या वस्तू पुढच्या पिढीला माहिती व्हावं याकरता मी हे स्वतः संग्रह केले. ते आता खरं म्हणजे हा व्याख्यानाचा एक मोठा विषय आहे, या सर्व खेडेगावाचा व्याख्यानाचा मोठा विषय. कारण आता उदाहरणार्थ येऊतसे कसे मी नांदायला हे गाणं जे आहे त्याचा अर्थ अतिशय अवघड आहे. खरं म्हणजे आता ते तुम्हाला अवघड सोपं कळणार नाही. जसं ती आई गेली पाणी शेंदायला, शेंदायला म्हणजे काय कोणालाच माहीत नाही. भात मी घातलाय रांधायला, रांधायचं म्हणजे काय कोणालाच माहीत नाही. म्हणजे अशी स्थिती आता सुरू झालेली आहे. म्हणून ते कळावं याकरता हे सगळ्या वस्तू मी अनेक वर्षापासून जमा केलेले आहेत. आता उदाहरणार्थ रामायणामध्ये सीतामाई म्हणते, हे प्रभू त्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवा. आता चोळी मीन्स व्हॉट म्हणल्यावर काय सांगितलं? गुरुजी म्हणे चोळी मीन्स ब्लाऊज. आता ब्लाऊज मीन्स व्हॉट म्हणजे आता काय असं कर ते तरी मुलाला कळेना. मग गुरुजीने सांगितलं असं कर, तू तुझ्या मम्मीला उद्या स्कूलमध्ये येताना आणि मग ते कळेल. आणि आली मम्मी म्हणले आमचा पोरगा ब्लाऊज मीन्स व्हॉट आणि चोळी मीन्स व्हॉट, हा काय प्रकार आहे? पण ती आली ती टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घालून आली. आता कसं शिकवणार आणि कसं शिकवायचं? म्हणून या सगळ्या वस्तू खरं म्हणजे मी त्यासाठी गोळा केले. प्रत्येक वस्तूला फार मोठा इतिहास आहे. हे सगळं मी लिहून पण ठेवलेलं आहे. बरंचसं त्यातलं पेपरला लिखाण पण आले. ज्याला कोणाला लोकसाहित्याचा लोककलेचा अभ्यास करायचा असेल त्यांनी आमच्या संस्थेशी मिळतं जुळतं व्हा. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कधीही वाचण्यात आल्या नाहीत किंवा संशोधन नाही अशा गोष्टी मला नैसर्गिकरित्या खेड्यापाड्यात हिंडून बघून समजलेलं आहे. धन्यवाद.
स्वप्नील कला लोकमंच सोलापूर यांचा मी सत्कार करतोय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. कुठल्या कलाकाराचं सत्कार राहून गेलं नाही ना? ओके. थांबा सगळे कलाकार या सगळे इकडे सगळेच्या सगळे उभे राहा. कारण तुमच्या सर्वांचा एक आवडता कार्यक्रम आम्ही ठेवणार होतो. खरं म्हणजे इथं जे काही प्रेक्षक जमलेले आहेत त्या प्रेक्षकांसाठी सर्व कलावंतांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण यांच्यामुळंच आज तुम्हाला कला सादर करण्यासाठी संधी मिळाली. हां, तर सर्वांना आमच्या सर्वांचं या सर्व कलाकारांचा मानाचा मुजरा करून आजचा आपला कार्यक्रम संपला. आमच्या संस्कृतीत ज्या ज्यावेळी कार्यक्रम होतील त्या त्या वेळेला तुम्ही वेळेवर हजर राहताला. धन्यवाद.